एका व्यक्तीचे लग्न असते धूमधडाक्यात. तो नवरी मुलीच्या घरी पोहोचतो. तेथे त्याचं लग्न होतं. त्या मुलीला घेऊन तो आपल्या घरी घेऊन येतो आणि आपल्या पत्नीसोबत आनंदाने राहू लागतो. मात्र जशी यांच्या दोघांची सुहाग रात्र असते, त्या रात्री असे काहीतरी होते जेव्हा आपण ऐकाल तेव्हा विचार करण्यास मजबूर होऊन जाल. अखेर त्या रात्री असे काय झाले होते, नक्की काय आहे प्रकरण, पूर्ण सांगेल. बस व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे. आजच्या आपल्या सत्य घटनेची सुरुवात होते छत्तीसगड राज्यामध्ये बलोद नावाचा एक जिल्हा लागतो. डंडी लोहार पोलीस स्टेशन आहे आणि या डंडी लोहार पोलीस स्टेशन अंतर्गत एक गाव असते आणि याच गावात राहणारी कमला राजपूत. कमला राजपूत ही एक महिला असते. हिचे अजूनपर्यंत लग्न झालेलं नसतं आणि हिचं लग्न हे ठरलेलं असतं. 2015 मध्ये दुर्ग नावाच्या गावामधील लाजपती नावाच्या एका मुलासोबत हिचं लग्न फिक्स झालेलं असतं आणि ही कमला राजपूत या लाजपती सोबत फोनवरती कॉन्टॅक्टमध्ये असते. तर 2015 मध्ये लग्न होणार असतं, त्यामुळे हे फोनवरती अगदी पती पत्नीप्रमाणे बोलत असतात. त्यांच्यामध्ये प्रेमाच्या गोष्टी होत असतात आणि अशाच पद्धतीने जास्तीत जास्त यांची जवळीक वाढू लागते. आता ही कमला राजपूत की लाजपती हा आपला होणारा पतीच आहे म्हणून त्याला भेटण्यासाठी बोलावत असते आणि लाजपती देखील 1-2 दिवस नकार देऊन तिला भेटण्यासाठी जात असतो आणि कमला आणि लाजपती हे विविध ठिकाणी इकडे तिकडे फिरण्यासाठी जात असतात. आता कमला आणि लाजपती हे दोघे पती पत्नी बनणारच होते, त्यामुळे त्यांना दुसरी कसली अडचण नव्हती. त्यांना घरच्यांचा काही विरोध नव्हता, त्यामुळे कमला जेथे म्हणेल तिथे लाजपती हा घेऊन जायचा. मात्र लाजपतीला नेहमीच कमलासाठी वेळ नसायचा. कमला जेव्हा स्वतःहून त्याला कॉल करायची तेव्हा हा लाजपती कॉल रिसीव्ह करायचा आणि तिच्यासोबत अगदी घाबरत घाबरत बोलत असायचा. अशा प्रकारे यांचं बोलणं चालणं सुरू झालं होतं, फिरणं सुरू झालं होतं. काही दिवसानंतर लग्न हे होणारच होतं. तर ही कमला एक दिवस आपल्या होणाऱ्या पतीजवळ लाजपतीजवळ येते आणि लाजपतीला म्हणते की तुम्हाला असं काही वाटत नाही का, काही करावं असं वाटत नाही का. तर हा लाजपती कमलाला म्हणतो की अजूनपर्यंत आपलं लग्न झालेलं नाही आहे आणि लग्नाच्या अगोदर या अशा गोष्टी करणं हे मला योग्य वाटत नाही. कमला जी असते ही देखील त्या ठिकाणी शांत होते आणि ती विचार करते की आपला पती जो आहे लाजपती हा खरंच किती चांगला आहे. त्याच्या ठिकाणी जर दुसरा कोणी असता तर त्याने ही संधी सोडली नसती. हा इतक्या दिवसांपासून माझ्यासोबत इकडे तिकडे फिरत आहे, मात्र त्याने तसलं काही करण्याचा माझ्यासोबत प्रयत्न देखील केला नाही. तर आता ही कमला आपल्या होणाऱ्या पतीवरती खूप प्रेम करू लागते आणि असेच दिवस जात असतात. आता एक दिवस ही कमला आणि लाजपती फिरण्यासाठी गेलेले असताना एक टॅटू बनवणार असतो. तर ही कमला त्या टॅटू बनवणाऱ्याकडून KL नावाचा एक टॅटू आपल्या हातावरती बनवून घेते आणि तोच टॅटू पुढे चालून खूप उपयोगी ठरणार होता हे तिलाही माहीत नव्हतं. मात्र तो टॅटू खूप उपयोगी ठरला होता. नक्की काय झालं होतं ते मी पुढे आपल्याला सांगणारच आहे. 2015 मध्ये लाजपतीचं लग्न हे कमलासोबत होतं आणि लाजपती हा कमलाला घेऊन आपल्या गावी दुर्गमध्ये घेऊन जातो. कमला अगदी खुश होती कारण कमलाला पाहिजे तसा पती मिळाला होता, जो की अगदी संवेदनशील व्यक्ती होता. तो अगदी बंधनात गुंतलेला व्यक्ती होता कारण लग्ना अगोदर तशा गोष्टी नाही असं तो म्हणत होता. त्यामुळे कमला खुश होती. आता कमला लग्न करून दुर्ग गावामध्ये लाजपतीच्या घरी जाऊन राहू लागली होती. आता लग्नाच्या दुसऱ्या दिवशी जशी रात्रीची वेळ येते तसं कमला आणि लाजपती हे एका प्रायव्हेट रूममध्ये झोपण्यासाठी जातात. कमला ही अगोदरच रूममध्ये झोपलेली असते. लाजपती नंतर येतो आणि लाजपती तेथे जातो, कमलासोबत 2-3 गोष्टी बोलतो आणि त्यानंतर लाजपती आरामात झोपून जातो. आता ही कमला थोडा विचार करते की कदाचित लग्नामुळे थकला असेल, त्यामुळे झोपला असेल, जाऊ द्या काही हरकत नाही, या गोष्टी तर होतच राहणार आहेत, आपलं लग्न झालेलं आहे. त्यामुळे कमला देखील जास्त विचार करत नाही. आता दुसरा सकाळ होते. सकाळ झाल्यानंतर आपल्या पतीसोबत अगदी हसून खेळून ही कमला बोलत असते. मात्र दुसरी जेव्हा रात्र येते, दुसऱ्या रात्री कमला ही वाट बघत असते. तिचा पती लाजपती हा रूममध्ये येतो. रूममध्ये आल्यानंतर पुन्हा तिच्यासोबत थोड्याशा गोड गप्पा गोष्टी करतो आणि त्यानंतर पुन्हा तो झोपून जातो. आता मात्र कमलाला विचित्र डाऊट येऊ लागतो. तिला समजत नाही की नक्की हा आपला पती लग्न अगोदर तर तशा गोष्टीला नाही म्हणतच होता, मात्र आता लग्न होऊन 2 रात्र हा येथे झोपला, मात्र याने तसं काही केलं नाही. कमलाला आता थोडा संशय येऊ लागतो. मात्र कमला थोडा धीर धरते. आता ती रात्र देखील जाते. तिसरी रात्र येते. तिसऱ्या रात्री देखील कमला बघत असते की हा
काही करतो की नाही. मात्र लाजपती पुन्हा येतो, पुन्हा तिच्यासोबत बोलतो. यावेळी मात्र कमलाला राहवत नाही. कमला म्हणते की नक्की प्रॉब्लेम काय आहे. तेव्हा हा लाजपती कमलाला म्हणतो की असं करणं योग्य नाही. तू येथे कशासाठी आली आहे? तू लग्न केलेलं आहे, तू स्वयंपाक वगैरे बनवण्याचं काम कर. या अशा गोष्टी करणं योग्य नसतं. हे असं ऐकल्यानंतर कमलाच्या पायाखालची जमीन पूर्णपणे सरकते. कमलाला आता पूर्णपणे संशय येऊ लागतो की नक्की या आपल्या पतीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असला पाहिजे. आता ही कमला त्या रात्री कशी तरी झोपते आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तिच्या घरामध्ये बाकीचे मेंबर्स असतात, तिच्या नणंद वगैरे असतात, तिच्या जाव असतात, त्यांच्याजवळ ही कमला थोडी चर्चा करते. तर तिची जाव ही कमलाला सांगते की तुझा जो पती आहे लाजपती, याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. तुझा पती हा नपुंसक टाईपचा आहे. मात्र तू टेन्शन घेऊ नको, आम्ही याचा इलाज वगैरे सर्व करणार आहेत आणि त्यानंतर लाजपती हा तुझ्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण करेल. तुम्हाला मुलं देखील होतील. आता कमलाला देखील हे मान्य केल्याशिवाय पर्याय नसतो. कमला हो म्हणते आणि कमला वाट बघत असते की कधी हे कुटुंबीय लाजपतीचा इलाज करतात आणि कधी हा एका पुरुषासारखा बनतो आणि कधी हा त्या गोष्टी करू शकतो. कमला वाट बघत असते. मात्र अजूनपर्यंत त्याच्या कुटुंबाने लाजपतीवरती कसलाही इलाज केला नव्हता किंवा लाजपतीवरती कुठलाही इलाज होणे हा शक्य नव्हते. आता कमला लगभग 1-2 महिने नाही तर 101 दिवस तिच्या सासरी दुर्गमध्ये राहते, तिच्या पतीसोबत राहते. मात्र एवढ्या 101 दिवसांमध्ये तिचा जो पती होता लाजपती, याने अजूनपर्यंत तिला साधा टच देखील केला नव्हता. आता 101 दिवसानंतर कमला ही आपल्या माहेरी जाण्याचं ठरवते आणि ही कमला जशी आपल्या माहेरी जाते तसं ती पुन्हा इकडे येतच नाही. कमलाच्या ठिकाणी कदाचित दुसरी देखील कोणती महिला असती तरी देखील ती पुन्हा सासरी गेली नसती. अशी कोणती महिला नसेल की तिला असे वाटेल की आपला पती असा नपुंसक असावा आणि तो कमलाचा पती निघाला होता. त्यामुळे कमलाने भलेही लाजपतीच्या नावाचा सिंदूर लावला होता, त्याच्या नावाचं मंगळसूत्र घातलेलं होतं, मात्र तिला लाजपतीकडे जाण्याची आता इच्छा होत नव्हती. तेथे जाऊन उपयोग पण तसाही काही नव्हता. तेथे जाऊन ती एक घरवालीच बनून राहत होती. त्यामुळे 101 दिवसानंतर जशी ती आपल्या माहेरी आली तसं लाजपतीच्या घरी जाणं तिने बंद केलं. आता 2015मध्ये लाजपती आणि कमलाचं लग्न झालं होतं आणि कमला ही आपल्या माहेरी येऊन राहू लागली होती. 2016 गेले, 17 गेले, आता 2018 सुरू झाले होते. मात्र कमलाचं लग्नाचं वय झालं होतं. कमलाचं लग्न घरच्यांनी करून दिलं होतं आणि कमलाने तिच्या सासरी राहायचं सोडून ती माहेरी येऊन राहत होती. तर कमलाला किती दिवस घरवाले पोसणार होते? फ्रीमध्ये तिला केव्हापर्यंत जेवायला देणार होते? कोणालाही एकदा कामाचं वय झालं की त्या व्यक्तीला स्वतःचं काम स्वतः करावं लागतं, स्वतः कमावं लागतं आणि स्वतः खावं लागतं. कमला ही किती दिवस माहेरी राहणार होती? त्यामुळे तिला टोमणे वगैरे मारणं हे सुरू झालं होतं आणि 2018मध्ये ही कमला आता मेहनत मजुरी करण्याचा निर्णय घेते. ती जिथे कुठे तिला मेहनत मजुरी करण्यासाठी लेबरची गरज असायची तेथे ही कमला जात असायची आणि तेथेच ती मेहनत करत असायची, पैसे कमवत असायची आणि तिच्या गरजेनुसार ते पैसा खर्च करत असायची. कमला ज्या ठिकाणी काम करत होती त्या ठिकाणी नेमचंद्र साहू नावाचा एक मुलगा होता ज्याचं लग्न झालेलं नव्हतं. या नेमचंद्र साहू सोबत कमलाची चांगल्या पद्धतीने ओळख होऊ लागली होती. कामानिमित्त दोघांमध्ये बोलणं होऊ लागलं होतं आणि बोलता बोलता नेमचंद आणि कमलामध्ये मैत्री झाली होती. कमला आणि नेमचंदची मैत्री इतकी वाढली होती की दोघेही त्या गोष्टीपर्यंत जाऊन पोहोचले होते ज्या गोष्टी पती पत्नीमध्ये झाल्या पाहिजे. कमलाचं तर लग्न झालेलं होतं, मात्र ती तिच्या पतीसोबत राहत नव्हती. तिला ज्या गोष्टीची गरज होती ती गोष्ट आता नेमचंद साहूकडून तिला मिळू लागली होती आणि नेमचंद साहू याचं देखील लग्न झालेलं नव्हतं. त्यामुळे त्याला देखील एका महिलेचा सहारा मिळाला होता आणि अशा प्रकारे नेमचंद साहू आणि कमलामध्ये हे रिलेशन बनू लागले होते. आता ही कमला आपल्या घरून म्हणजे आपल्या माहेरून जेव्हा कधी कामानिमित्त निघायची, मात्र इकडे नेमचंदसोबत इकडे तिकडे फिरण्यासाठी जायची, मार्केटला जायची, कधी हॉटेलवरती जायची, कधी इकडे फिरायची, कधी तिकडे फिरायची. यांच्यामध्ये रिलेशन बनू लागलं होतं. आता कमला जी होती तिला जे सुख तिच्या सासरी तिच्या पतीकडून मिळत नव्हतं ते सुख आता तिला माहेरी राहूनच नेमचंद्रकडून भेटत होतं आणि याबद्दल तिच्या माहेरच्या कोणालाही काही खबर नव्हती की आपली मुलगी कमला इकडे काय करत असते. नेमचंदच्या संबंधात
राहून असेच अनेक वर्ष गेले. 2018 गेलं, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 2026 सुरू झालं होतं. 24 जानेवारी 2026चा दिवस असतो. गुरमी डॅमजवळ एक जंगल असतं आणि या जंगलाजवळ एक डेड बॉडी पडलेली असते. त्या ठिकाणी लोक जात येत असतात. थोडीशी दुर्गंधी येऊ लागते आणि त्या ठिकाणी असे दगड वगैरे पडलेले असतात आणि त्या दगडांच्या मध्ये ती डेड बॉडी ही दाबल्या गेलेली असते. लोकांना जसे त्या ठिकाणी जाणवते तसे लोक पोलीस स्टेशनपर्यंत संपर्क साधतात आणि पोलीस टीम घटनास्थळी दाखल होते. SP योगेश पटेल आपल्या संपूर्ण पोलीस टीमसोबत घटनास्थळी दाखल होतात. त्या ठिकाणी दगडांमध्ये ती लाश दफन केलेली असते. ते दगड वगैरे साईडला करण्यात येतात. मात्र ती लाश पूर्णपणे सडून गळून गेलेली होती. तिच्या ओळख पटवणं देखील मुश्किल होऊन गेलेलं होतं. मात्र त्या लाशच्या हातावरती एकच टॅटू गोंदलेला स्पष्ट दिसत होता. त्यावरती होतं KA लिहिलेलं, जे की कमलाने तेव्हा लिहिलं होतं जेव्हा ती लाजपतीच्या संपर्कात होती. लग्न झालेलं नव्हतं, दोघे फिरत होते आणि तेव्हा ह्या कमलाने K वरून कमला आणि L वरून लाजपती हा टॅटू बनवला होता आणि या टॅटूवरूनच कमलाची ओळख पटली होती. पोलिसांनी टॅटूचे वगैरे फोटो क्लिक केले होते आणि इकडे तिकडे व्हायरल केल्यानंतर कमलाचा एक भाऊ होता. हा भाऊ त्या ठिकाणी आला होता आणि त्याने पोलिसांना सांगितलं होतं की ही कमला राजपूत आहे आणि ही माझी बहीण आहे. आता पोलिसांपुढे एकच प्रश्न असतो की या कमला राजपूतची हत्या नक्की केली कोणी? हिला असे दगडांखाली कोणी दाबून ठेवली? तर पोलीस आता कमलाची विविध प्रकारे डिटेल्स काढण्यास सुरुवात करतात. नक्की ही महिला करत काय होती, कोणाच्या संपर्कात होती? तर पोलिसांना थोडे थोडे धागेदोरे मिळू लागतात. पोलिसांना समजते की खेमचंद्र नावाच्या एका व्यक्तीच्या ही संपर्कात असायची, त्याच्यासोबत जास्तच जवळीक होती, ओळख होती, त्याच्यासोबत फिरणं वगैरे होतं आणि 10 वर्षांपूर्वीच या कमलाचं लग्न झालेलं होतं. मात्र लग्नाच्या 101 दिवसानंतर ही माहेरीच राहत होती आणि त्यामुळे साहजिक गोष्ट आहे की या कमलाचं आणि खेमचंदमध्ये प्रेम प्रकरण असावं हे पोलिसांना पूर्णपणे खात्री पटली होती. आणि त्यानंतर पोलिसांनी या कमलाची कॉल डिटेल्स काढण्यास सुरुवात केली होती. कॉल डिटेल्सच्या आधारावरती पोलिसांना लक्षात आलं की ही कमला खेमचंदच्या जास्तीत जास्त कॉन्टॅक्टमध्ये असते, जास्तीत जास्त खेमचंदसोबतच बोलत असते. अनेक प्रकारच्या CCTV फुटेज वगैरे खंगाळल्या जातात, इकडे तिकडे शोध घेतला जातो. तर त्यांना खेमचंदवरतीच डाऊट असतो. त्यामुळे खेमचंदचं जेव्हा लाईव्ह लोकेशन काढण्यात येतं, फोन लोकेशन काढण्यात येतं, तर खेमचंदचं लोकेशन हे दुर्गमध्ये दाखवत होतं. आता पोलीस दुर्गमध्ये जाऊन खेमचंदला उचलतात, पोलीस स्टेशनला घेऊन येतात. खेमचंदला विचारण्यात येतं की या महिलेसोबत, कमलासोबत तू काय केले? तेव्हा खेमचंद हा सांगतो की आमच्यामध्ये कॉन्टॅक्ट होता, संबंध होते, मात्र मी तिला का मारेल, ती तर माझी प्रेमिका होती. मात्र पोलीस जेव्हा त्याच्यावरती दांडे टाकतात तेव्हा हा खेमचंद पूर्णपणे तुटतो आणि आपली संपूर्ण कहाणी पोलिसांना सांगू लागतो. खेमचंद सांगतो की आमची लगभग 7 वर्षांपासून संबंध होते, दोघे अगदी प्रेमाने राहत होतो, माझं तिच्यावरती खूप प्रेम होतं. मात्र मागच्या काही दिवसांमध्ये या कमलाचं थोडं रूप बदललं होतं. मी जेव्हा जेव्हा कॉल करायचो तिचा कॉल बिझी यायचा किंवा ती कुठेतरी बिझी असायची. ती स्वतःहून कॉल करणं तिने पूर्णपणे बंद केलं होतं. मी जेव्हा तिला प्रत्यक्षात भेटायचो आणि विचारायचो तर ही कमला सांगायची की माझ्या बहिणीचा कॉल असतो, माझ्या भावाचा कॉल असतो, माझ्या वहिनीचा कॉल असतो, माझ्या आजीचा कॉल असतो, असे नाटक सांगत असायची. मी तिच्यावरती विश्वास ठेवायचो, मात्र हे तिचं नेहमीच झालं होतं. त्यामुळे मला वाटत होतं की ही कमला नक्कीच दुसऱ्या कोणाच्या तरी संपर्कात आलेली आहेत. आपल्या 7 वर्षांच्या प्रेमात हिने दगा दिलेला आहे. 16 जानेवारी 2026ची बात असते. हा नेमचंद कमलासोबत कसा तरी संपर्क साधतो आणि कमलाला म्हणतो की आता मला बाहेर जायचे आहेत आणि मी आजचाच दिवस या ठिकाणी आहे, त्यामुळे मला तुला भेटायचं आहे, मला भेटण्यासाठी ये. आता नेमचंदला बाहेर जायचे म्हटल्यानंतर कमला देखील त्याला भेटण्यासाठी तयार झाली आणि त्याला भेटण्यासाठी ही कमला गेली. नेमचंद कमलाला आपल्या बाईकवरती बसून डोंडी लोहार इलाक्यामध्ये घेऊन गेला. त्या ठिकाणी थोडी शांतता होती आणि त्या ठिकाणी गुलामी डॅमजवळ एक जंगल होतं. नेमचंदने आपल्यासोबत दारूची बाटली अगोदरच घेतलेली होती, पिण्याचं सामान घेतलेलं होतं, चकना घेतलेला होता, कमलाला बसवून घेतलेलं होतं आणि त्या ठिकाणी जंगल साईडला तो गेला होता. त्या ठिकाणी गेल्यावरती पहिले तर तो कमलासोबत संबंध बनवतो आणि त्यानंतर आपली दारू पिऊ लागतो. दारू पिऊन झाल्यानंतर त्याला जशी नशा होऊ लागते तसं तो त्या कमलाला बोलत असतो की खरं सांग, तू कोणाच्या संपर्कात आहे आणि तू मला धोका देत आहे, तू कोणासोबत झोपत आहे. तर ही कमला त्याला म्हणत होती की मी कोणासोबतही झोपत नाही, माझं फक्त तुझ्यावरती प्रेम आहे. तर हा नेमचंद कमलाला म्हणतो की ठीक आहे, तुझं माझ्यावरती प्रेम आहे तर चल आपण जाऊन लगेच लग्न
लग्न करू. तर ही कमला म्हणते की हे बघ माझं लग्न झालेलं आहे आणि मी सिंदूर माझ्या पतीच्या नावाचं लावते आणि मंगळसूत्र देखील माझ्या पतीच्या नावाचं आहे. आपण असं सहज लग्न करू शकत नाही. लग्नाबद्दल आपण नंतर विचार करू. तेव्हा या नेमचंदला राग येऊ लागतो. नशा झालेली असते आणि नशेमध्ये त्याला काही समजत नाही आणि तो म्हणतो की तुझं लग्न झालेलं होतं तरी देखील तुझा पती कमी पडला, मी कमी पडलो आणि आता तू दुसऱ्याच्या संपर्कात येत आहे. तू नीच स्त्री आहे, नालायक स्त्री आहे, तू तशा लेवलची स्त्री आहे असं हा नेमचंद बोलतो. आणि त्यानंतर कमला आणि नेमचंदमध्ये खूप कडाक्याचं त्या ठिकाणी वाद होतात, भांडण होते. नेमचंदचा राग अनावर होतो आणि नेमचंद तिचा करकचून गळा आवळतो आणि त्या ठिकाणी श्वास गुदमरून कमलाचा मृत्यू होतो. मृत्यू झाल्यानंतर नेमचंद थोडा शुद्धीत येतो आणि त्यानंतर हिचा मृतदेह जर कोणी बघितलं तर पोलीस मला पकडतील असं नेमचंदला वाटतं. आणि त्यानंतर तो त्या डोंगरी इलाक्याजवळ कमलाची बॉडी त्या ठिकाणी ठेवतो आणि त्यावरून दगडे वगैरे टाकून ती बॉडी पूर्णपणे झाकून देतो आणि ती बॉडी बरेच दिवस लोकांना त्या ठिकाणी कोणालाही दिसत नाही. मात्र जेव्हा दिसली तेव्हा त्या बॉडीवरती काही राहिलं नव्हतं. ओळख पटवणे देखील शक्य नव्हतं. फक्त तिच्या हातावरील जो टॅटू होता के एल टॅटूवरून ओळख पटली होती की ही कमला राजपूत आहे. नेमचंदने असा प्रकार करून नेमचंदला वाटले होते की मला काही होणार नाही, कोणी मला पकडू शकणार नाही. मात्र कानून के हात लंबे होते ही म्हण खरी आहे. आपण अपराध केला तर आपण त्यापासून वाचू शकत नाही. हा धडा या प्रकरणामधून मिळतो. मित्रांनो मला सांगा या प्रकरणामध्ये नक्की चूक कोणाची होती? कमलाची होती की इकडे नेमचंदची चूक होती? आपले मत कमेंट सेक्शनमध्ये नक्की मांडा. या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही, तर सत्य घटना आपल्यापर्यंत पोहोचवणे आणि यापासून आपणास जागरूक करणे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सत्य घटना क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, नमस्कार.